आज मी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी न करता, ज्वारी न भिजवता, न दळता अगदी 15 मिनिटात तयार होणारे, दुप्पट तिप्पट फुलणारे असे हे ज्वारीचे पापड बनवून दाखवणार आहे। अगदी रोजच्याच भाकरींचं पीठ घेऊन आपण इथं 15 मिनिटात हे ज्वारीचे खुसखुशीत असे पापड बनवलेले आहेत। हे पापड बनवताना आपण एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका। 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। कुठलीही पूर्वतयारी न करता इथे मी रोजच्या भाकरींसाठी जे लागणारं पीठ आहे ते पीठ घेतलेलं आहे। इथे ज्वारी मी ना भिजवली ना दळून आणली। हे पापड बनवताना इथे मी पाव वाटी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगेल। आपल्याला सगळ्यात आधी जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे, ते मी गॅसवर ठेवलंय। आता आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्या वाटीनेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं, तर 1 वाटी पाणी घालायचं आणि पाव वाटी आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत, ते पाव वाटी वरून पाणी घालायचं। या पाण्यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी पोहे खायच्या या चमच्याने अर्धा चमचा पांढरी तीळ घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे, पाव चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा पापड खार घातलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। पापड खार घातल्यामुळे आपले पापड छान खुसखुशीत आणि मऊसूद असे तयार होतील। आता आपण हे सर्व मसाले या पाण्यात घालूया आणि पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊ देऊया। इथे आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे, परंतु आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मसाले पाण्यात छान असे मिक्स होतील। आपल्या पाण्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस कमी करूया आणि यात आपल्याला हे पीठ घालायचं आहे। पीठ घालून आपल्याला लाटण्याने असं छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हे पाणी सर्व पिठाला लागलं जाईल। हे मी सर्व पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे लाटण्याचं पीठ सुद्धा असं काढून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं छान असं वाफ काढून घ्यायची आहे। गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे। इथे आपलं पीठ वाफून 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढूया। आता आपल्याला लाटण्याने हे पीठ चांगलं असं घेरून घ्यायचं आहे। एका हाताने आपल्याला पातेलं पकडायचं आहे आणि एका हाताने लाटण्याने असं पीठ छान आपल्याला घेरून घ्यायचं आहे। तुम्हाला जर खिशी घेणं खूप अवघड वाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही जर कुठल्याही पापडाची खिशी घेतली तर तुमची खिशी कधीही बिघडणार नाही किंवा फसणार सुद्धा नाही। खूप छान असे पापड तयार होतील। पिठाचा छान असा गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं पीठ पापड बनवण्यासाठी अगदी छान तयार झालेलं आहे। गॅस आपला कमीच आहे, आपण कुठेही गॅस वाढवलेला नाही। कुठेही अगदी पिठाची गुठळी सुद्धा तयार झालेली नाही, तुम्ही बघू शकता। आता हे लाटण्याचं पीठ काढून घेऊया आणि परत आपल्याला 10 मिनिटं छान असं कमी गॅसवर वाफ घ्यायची आहे। परत एकदा झाकण ठेवायचं। तुम्ही जेवढी जास्त वेळा वाफ घ्याल तेवढा तुमचा पापड छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असा तयार होईल। इथे आपलं ज्वारीचं पीठ वाफून 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून घेऊया। परत एकदा लाटण्याने छान असं मिक्स करून घेऊया। तुम्ही जेवढं जास्तीत जास्त हे पीठ वाफून घ्याल तेवढेच आपले पापड छान तयार होतील। ज्वारीचे पापड बनवण्यासाठी लागणारं हे पीठ तयार झालेलं आहे। खूप छान असं पीठ तयार झालेलं आहे। अगदी पातेल्यापासून हा गोळा वेगळा झाला आहे। सुरुवातीपासून तर आतापर्यंत मला जवळपास 10 ते 15 मिनिटं लागलेले आहेत हे पीठ वाफवायला। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। पापड बनवण्यासाठी पीठ तयार झालं की नाही ते कसं ओळखायचं, हे थोडं पीठ हातावर घ्यायचं, असं हातावर चोळून बघायचं। याचा छान असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं पापड बनवण्यासाठी हे पीठ तयार झालेलं आहे। कुठे सुद्धा असं
चिरा किंवा तडा गेलेला नाही। इथे मी एक प्लास्टिकची कॅरी बॅग घेतलेली आहे। या कॅरी बॅगमध्ये आता थोडंसं तेल घालून घेते। कॅरी बॅगमध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे। तुम्हाला जर प्लास्टिकची कॅरी बॅग वापरायची नसेल तर तुम्ही एक सुती कापड घेऊन ते थोडंसं पाण्याने ओलं करून त्यात सुद्धा हे पीठ मळू शकता। आता आपण हे पीठ छान असं हाताने मळून घेऊया, जेणेकरून यामध्ये एखादी गुठळी राहिली असेल तर ती सुद्धा मळून जाईल। तुम्ही हाताने किंवा लाटण्याने सुद्धा असं मळून घेऊ शकता। कॅरी बॅगमध्ये अगदी 5 मिनिट पापड बनवण्यासाठी पीठ तयार होतं। इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। बघा किती छान असं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे। हाताला थोडं देखील चिकटत नाही। आता आपण लाट्या बनवून घेऊया। तुम्ही लाटी बनवताना कुठेही पीठ चिरत नाही किंवा फाटत नाही, कारण आपण या पिठामध्ये एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे। जेवढं शक्य होईल तेवढ्या लाट्या बनवून घेऊया आणि बाकीचं पीठ कॅरी बॅगमध्ये असं वाळून आणि एका भांड्यात ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं हे पीठ गार होणार नाही। पापड बनवण्यासाठी इथे मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे। त्याला थोडं तेल लावून घेऊया। तेल आपल्याला एकदाच लावायचं आहे, तेही अगदी थोड्या प्रमाणात तेल लावायचं आहे। आता आपण पापड बनवायला घेऊया। तुमच्याकडे जर पापड बनवायचं मशीन नसेल तर तुम्ही या पद्धतीने पापड बनवू शकता। इथे मी लाटी ठेवलेली आहे आणि वरून असा प्लास्टिकचा पेपर घातला आहे आणि एका छोट्या डिशने असं प्रेस करून घ्यायचं। तुम्हाला जर पापड लाटायचे नसतील तर या पद्धतीने तुम्ही पापड डिशच्या साहाय्याने दाबून घेऊ शकता। अशा पद्धतीने पापड तयार होतो। इथे मी वरून थोडंसं लाटण्याने फिरवून घेते। खूप छान असे इथे आपले ज्वारीचे पापड तयार होत आहेत। पापड लाटताना कुठेसुद्धा तडे किंवा चिरा जात नाही, कारण आपलं पीठ खूप छान असं वाफून आणि शिजवून घेतलेलं आहे। बघा किती सुंदर असा पापड तयार झालेला आहे। इथे मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे, त्या पेपरवरच इथे मी पापड वाळत घालणार आहे। अगदी सहज आपला पापड निघतो। परत एक पापड लाटून दाखवते। प्लास्टिकच्या पेपरला आपण फक्त सुरुवातीलाच तेल लावलं होतं, नंतर तेल लावायची गरज नाही। आता मी इथं डिशने न दाबता लाटण्यानेच पापड लाटते। या पद्धतीने तुम्ही ज्वारीचे पापड नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आपला दुसरा पापडसुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने इथे मी सर्व पापड लाटून घेते। इथे मी सर्व पापड लाटून घेतलेले आहेत आणि उन्हात वाळत घातलेले आहेत। आता हे पापड मी दिवसभर कडक उन्हात वाळून घेते। इथे आपले ज्वारीचे पापड दिवसभर कडक उन्हात वाळून तयार झालेले आहेत। खूप सुंदर असे आपले इथे ज्वारीचे पापड तयार झालेले आहेत। कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी रोजच्या भाकरींचं पीठ घेऊन आपण हे पापड 15 मिनिटात तयार केलेले आहेत। हे पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता मी तुम्हाला हा पापड तळून दाखवते। इथे मी कढईत आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। आता पापड घालूया। बघा किती पांढरा शुभ्र असा आपला इथे ज्वारीचा पापड तयार झालेला आहे। अगदी दुप्पट तिप्पट असा फुललेला आहे। खूप छान असा खुसखुशीत असा पापड आपला तयार झालेला आहे। तुम्हाला परत एक तळून दाखवते। अगदी चौपट असा आपला हा ज्वारीचा पापड फुललेला आहे। असा पांढरा शुभ्र असा हा ज्वारीचा पापड बनून तयार झालेला आहे। इथे आपले पांढरे शुभ्र असे ज्वारीचे पापड बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता तळल्यावर तर खूपच पांढरा शुभ्र असा हा पापड तयार झालेला आहे। तर या ज्वारीच्या पिठामध्ये सिक्रेट जो पदार्थ घातलेला आहे तो घातलाय मी पाव वाटी रेशनच्या तांदळाचं पीठ। हे रेशनच्या तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपले पापड खूप छान असे तयार झालेले आहेत।
तुम्हाला जर डायबिटीज असेल तर तुम्ही हे ज्वारीचे असे पौष्टिक पापड बनवून खाऊ शकता। तुम्ही इथं वाळलेला पापड आणि तळलेला बघा, अगदी तिप्पट चौपट असा आपला हा पापड खुललेला आहे। अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता, ज्वारी न भिजवता, पीठ न दळता इथे आपण अगदी 15 मिनिटात हे ज्वारीचे पांढरे शुभ्र असे हे पापड तयार केलेले आहेत। ह्या ट्रिकने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी खुसखुशीत असे हे पापड तयार झालेले आहेत। आवाजावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल, खूप छान असे खुसखुशीत हे पापड आपले तयार झालेले आहेत। तर मी सांगितलेल्या ट्रिकने अगदी 15 मिनिटात तयार होणारे हे खुसखुशीत असे ज्वारीचे पापड नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली अशी लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानस रेसिपीसोबत। धन्यवाद।